तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवरती ई चालानचा SMS आला असेल तर तो ओपन करू नका, कारण फेक ई परिवहन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे। त्यामुळे फेक SMS आहे हे कसं ओळखायचं समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। हैदराबादमध्ये एका व्यक्तीच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला। त्यात लिहिलं होतं की तुम्ही ट्रॅफिकचे नियम मोडलेत, त्यामुळे तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल। त्याखाली एक ई परिवहन ॲपची लिंक देण्यात आली होती। त्या व्यक्तीने चालान भरण्यासाठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केले आणि त्यानंतर त्याच्या खात्यातून 1,02,000 रुपये सायबर चोरट्यांनी उडवले। सरकारी ई परिवहन ॲपसारखा एक फेक ॲप सायबर चोरट्यांनी तयार केला आहे। त्याच्या माध्यमातून ते जनतेला SMS, ईमेल आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केलं आहे आणि खाली दिलेल्या लिंकवर जाऊन चालान भरा असे फेक लिंक देण्यात येत आहे। ते ॲप डाउनलोड केल्यावर युजरला लोकेशन, SMS आणि कॉलची परमिशन मागण्यात येते। त्यानंतर तुमचा मोबाईलचा ॲक्सेस सायबर चोरट्यांकडे जातो आणि ॲक्सेस मिळवल्यानंतर UPIच्या माध्यमातून तुमचा बँक अकाउंट रिकामा होतो। मोबाईलवर आलेला चालानचा SMS खरं आहे की खोटं कसं ओळखायचं तेही आपण समजून घेऊया। जर तुम्ही खरंच ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केलं असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून SMS येतात। त्यात VK मोर आणि CH ट्रॅफ अशी एक SMS ID असते आणि त्यामध्ये कोणतेही ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक नसते। वाहनधारकांनी चालान भरताना नेहमी ऑफिशियल वेबसाईटचा वापर करावा। परिवहन.gov.in ही सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्यावर जाऊनच चालानची खात्री करून घ्यावी। त्यानंतर चालान भरावा। SMS वर आलेल्या बनावट लिंकवर क्लिक करू नये। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ABP माझाला फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा ABP माझा।